भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. विविध भाषा बोलणारे, विविध संस्कृती जपणारे आणि जीवन पद्धतीचा अवलंब करणारे लोक या देशात गुण्यागोविंदानं नांदतात. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तळागाळातील भारतीय जनतेच्या सर्वांगीण उत्थानासाठी जाती प्रवर्गानुसार आरक्षणाची तरतूद केली आहे. त्यानुसार शिक्षण, नोकरी, निवडणूक आदींसाठी अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागासवर्गीय अशा प्रवर्गाअंतर्गत प्रत्येक जाती समूहाला आरक्षण निश्चित करण्यात आलं आहे. यापैकी कोणत्याही मागास प्रवर्गाचा दावा करायचा असल्यास भारतीय नागरिकाला त्या जातीचे जात प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट मिळवणे आवश्यक असते. जातीनिहाय आरक्षणाचा लाभ योग्य व्यक्तींना मिळाला पाहिजे या हेतूने जातीच्या या प्रमाणपत्रांची पडताळणी करणे आवश्यक असते. पडताळणी केल्यानंतरच योग्य व्यक्तीस जात वैधता प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट दिले जाते. जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करण्याची प्रक्रिया आणि कार्यप्रणाली ही सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग यांच्या वतीनं आता सोपी आणि सुटसुटीत करण्यात आली आहे. ही कार्यप्रणाली काय आहे ते थोडक्यात जाणून घेऊया. जात पडताळणीसाठी अर्ज करू शकणाऱ्यांमध्ये म्हणजे मुख्यत्वे करून विद्यार्थी, आरक्षित जागेवर नोकरीस लागलेल्या व्यक्ती किंवा आरक्षित जागेसाठी निवडणूक लढवीत असलेल्या व्यक्ती यांचा समावेश होतो. विद्यार्थ्यांनी 12वी विज्ञान शाखेत शिकत असताना अर्ज करावा किंवा इंजिनिअरिंग, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट, आर्किटेक्चर, मेडिकल्सच्या विविध कोर्सेसना प्रवेश घेण्यापूर्वी अर्ज करावा किंवा 12वी नंतर डिप्लोमा व्यावसायिक अभ्यासक्रमाचा अंतिम वर्षाला असताना किंवा मग MBA, MCA, BBM, BSc ॲग्रिकल्चरला प्रवेश घेण्यापूर्वी जात पडताळणीसाठी अर्ज करावा. नोकरी विषयक क्षेत्रामध्ये असलेल्या व्यक्तींनी शासनाच्या सेवेत किंवा इतर कोणत्याही शासकीय अनुदान प्राप्त संस्थेत जर आरक्षणाअंतर्गत निवड झाली असेल तर 6 महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. शिवाय ज्या व्यक्तीला स्थानिक प्राधिकरणातील राखीव प्रवर्गात निवडणूक लढवायची आहे त्याने निवडून आल्यानंतर 1 वर्षांच्या आत आपले जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. याशिवाय जातीगत आरक्षणाअंतर्गत म्हाडाची घरे, पेट्रोल पंप इत्यादी हवे असल्यास व्यक्तींना जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागते. आता हे जात वैधता प्रमाणपत्र मिळवायचे कसे? तर यासाठीची सगळी प्रक्रिया आता डिजिटल आणि ऑनलाईन झालेली आहे. आपल्या मोबाईल, संगणक किंवा नेट कॅफेवर जाऊन सुद्धा आपण सहजपणे यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टी म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था आहे. या संस्थेच्या संकेतस्थळावर म्हणजेच barti.maharashtra.gov.in वर जाऊन आपण जात वैधता पडताळणीकरिता ऑनलाईन अर्ज भरू शकता. ऑनलाईन फॉर्म भरताना शपथपत्राचा नमुना 3 आणि नमुना 17 भरणे आवश्यक असते. या शपथपत्राच्या माध्यमातून अर्जदार आपण जोडलेली कागदपत्रे आणि वंशावळ ही घरी असल्याचे प्रतिज्ञापत्र देत असतो. हे शपथपत्र सादर करण्यासाठी 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर ते सादर करण्याची मुळीच गरज नाही. अगदी साध्या कोऱ्या कागदावर लिहून सुद्धा ती सक्षम प्राधिकाऱ्याकडून नोंदणीकृत करून सादर करू शकता. विद्यार्थी शाळेत शिकत असेल तर शाळेचे मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांच्या स्वाक्षरीचे बोनाफाईड प्रमाणपत्र, फॉर्म नंबर 15 आणि अर्जदाराचा शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक असतो. अर्जदाराच्या वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला आणि वडील अशिक्षित असल्यास तसे शपथपत्र देणे आवश्यक असते. जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्जदाराने सर्वप्रथम तर त्याचे जात प्रमाणपत्र, त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला, वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला,
शिवाय अर्जदाराचे काका, आत्या, आजोबा यांचे नावे, जाती व वास्तव्याचा उल्लेख असलेले मानीव दिनांकापूर्वीचे शालेय किंवा महसुली पुरावे सोबत जोडावे. मानीव दिनांकासाठी अनुसूचित जातीसाठी 10 ऑगस्ट 1950 पासूनचे वडिलांचे वास्तव्य नागपूर जिल्ह्यात असल्याचे संबंधित दाखले जमा करणे आवश्यक आहे. विमुक्त जाती आणि भटक्या जमातींसाठी 21 नोव्हेंबर 1961 पासूनचे, तर इतर मागासवर्गीय किंवा विशेष मागासवर्गीय उमेदवारांसाठी 13 ऑक्टोबर 1967 पासूनचे नागपूर जिल्ह्यातील वास्तव्याचे पुरावे जोडणे आवश्यक आहे. एकदा का ऑनलाईन अर्ज भरून झाला की ज्या ज्या कागदोपत्री पुराव्यांचा आपण त्यामध्ये उल्लेख केलेला आहे ती सर्व मूळ कागदपत्रे अपलोड करावी. शेवटी सर्व ऑनलाईन अर्जाचे प्रिंटआउट काढून शुल्कही ऑनलाईन भरावे आणि त्याची पावती घ्यावी. पावतीसह हा अर्ज जिल्ह्यातील जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे जमा करावा. 30 दिवसांचे आत अर्जाची मूळ प्रत समितीकडे जमा करणे आवश्यक असते. तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण केली की समिती स्तरावर तुमच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया सुरू होते. तुमच्या अर्जात काही त्रुट्या आढळून आल्यास तुम्हाला मेल किंवा SMS येतो. तुम्हाला या त्रुटी किंवा आक्षेपांची पूर्तता सुद्धा ऑनलाईनच करता येते. काही विशेष सूचना असेल तरच तुम्हाला कार्यालयात येऊन भेटावे लागते. अशा वेळी तुम्हाला सबळ पुरावे सादर करण्याच्या 3 संधी देण्यात येतात. मात्र या 3ही सुनावण्यांच्या दरम्यान तुम्ही पुरावे सादर करू न शकल्यास किंवा अनुपस्थित राहिल्यास तुमचे प्रकरण नस्तीबद्ध करण्यात येऊन सर्व कागदपत्रे तुम्हाला परत करण्यात येतात. जर तुमच्या अर्जातील दाखल केलेले पुरावे संशयास्पद वाटल्यास शासन पोलीस दक्षता पथकामार्फत सुद्धा चौकशी करू शकते. चौकशी अंतीच प्रकरण वैध किंवा अवैध याचा निर्णय घेतला जातो. अशा प्रकारे ऑनलाईन अर्ज भरला की तुमचे जात वैधता प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला ऑनलाईनच प्राप्त होते. तुमच्या रजिस्टर्ड ईमेल ID वर हे प्रमाणपत्र तुम्हाला पाठवले जाते. ऑनलाईन अर्ज भरताना काही दक्षता घेणे आवश्यक असते. मानीव दिनांकाकडे विशेष लक्ष द्यावे. कुटुंबाचं मूळ वास्तव असल्याचे पुरावे पूर्वी सांगितल्याप्रमाणे 1950, 1961 आणि 1967 या वर्षीचे किंवा त्यापूर्वीचे असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे नाव आणि त्याचे स्पेलिंग शालेय दाखल्यानुसार बरोबर आहे याची खात्री करूनच मग अर्ज करावा. जात प्रमाणपत्र वैधतेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आता सोपी झालेली आहे. तसेच जात प्रमाणपत्र काढणे देखील आता सहज आणि सोपे आहे. त्यामुळे कोणत्याही त्रयस्थ व्यक्ती, मध्यस्थ किंवा एजंटला मध्ये न आणता आपण स्वतःच आपला अर्ज भरावा. स्वतः जात प्रमाणपत्र काढावे. असे केल्यास आपले जात प्रमाणपत्र चोख आणि अचूक असेल. ते बोगस म्हणून सिद्ध होणार नाही आणि खोटे प्रमाणपत्र लावण्यामुळे होणारे तुमचे नुकसान टळेल. आपण शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म मृत्यूचे जे दाखले या प्रक्रियेसाठी वापरतो आहोत त्यात कुठलेही बदल करू नये. असे अनधिकृत बदल केल्यास उमेदवारावर कायदेशीर कार्यवाही सुद्धा होऊ शकते. कायदेशीर कार्यवाहीमध्ये खोटे प्रमाणपत्र प्राप्त केले असल्याचे सिद्ध झाल्यास त्याच्या आधारे मिळालेले सर्व लाभ काढून घेतले जाऊ शकतात. यात दंड तसेच कारावास सुद्धा भोगावा लागू शकतो. मुख्यत्वे करून आपण हे लक्षात घ्यायला हवे की जात पडताळणी समितीने तुमचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविल्यास त्याविरुद्ध सरळ उच्च न्यायालयातच अपील केले जाऊ शकते. अन्य कुठेही या निर्णयाला आव्हान देता येत नाही. आपल्या नागपूर जिल्ह्यात अर्जदारांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती या ठिकाणी ऑनलाईन अर्जाची प्रिंट सादर करावी. कार्यालयाचा पत्ता आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बी विंग, दुसरा माळा, दीक्षाभूमी जवळ, शासकीय औद्योगिक संस्थेसमोर, श्रद्धानंद पेठ, नागपूर. तुम्ही नागपूर जिल्ह्यातले नसाल तर ज्या जिल्ह्यातून जातीचा दाखला काढला असेल, अर्थात ज्या जिल्ह्याचे प्रमाणपत्र असेल त्या जिल्ह्याचे ठिकाणी हा प्रस्ताव सादर करण्यात यावा. मित्रहो, आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर जात प्रमाणपत्राची पडताळणी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. आपण सर्वांनी ही प्रक्रिया समजून घेतली आणि योग्य त्या पद्धतीने या प्रक्रियेचे पालन केले तर नक्कीच आरक्षणाचे सर्व लाभ सर्व योग्य व्यक्तींना मिळू शकतील.
संविधान निर्मात्यांचे सामाजिक समता, बंधुता आणि सर्वांना समान संधीचे स्वप्न आपण पूर्ण करू शकतो. चला तर आजच तसा संकल्प करूया.